हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर इथे आपण चिकन बिर्याणी बनवत आहोत. तर त्यासाठी मी इथे चिकन घेतले आहे स्वच्छ धुवून. घरगुती काही मसाले आहेत, अद्रक लसूण पेस्ट आणि बिर्याणी मसाला चिकनचा. तर चला आपण सर्वात आधी इथे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. त्यासोबतच आपले काही मसाले हे आपण घेतलेले आहेत. हळद, त्याचबरोबर मीठ आणि लाल तिखट आणि घरचा काळा मसाला आपला, आणि सोबतच विकतचा चिकन बिर्याणी मसाला सुद्धा मी टाकत आहे. आणि इथे कोथिंबीरसुद्धा टाकते आणि सगळं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. आणि मी सोबतच अंडीसुद्धा गरम व्हायला ठेवलेली, तर मी अंडीसुद्धा टाकते चिकन बिर्याणीमध्ये. ते खूप छान चिकन मिक्स करून घेऊया. आणि ते झालेलं आहे आपलं मिक्स करून. याला मॅरिनेशनसाठी आपण 1 तास ठेवून देऊया. तर बघू शकता आपले अंडीसुद्धा गरम उकडायला ठेवलेले आहेत. आणि सोबतच मी कांदे घेतले आहेत चिरायला. तर कांदे चिरून घेते. आपल्याला दोन प्रकारे कांदा चिरावा लागणार आहे. तळण्यासाठी उभा स्लाईसमध्ये चिरायचा आणि मसाल्यासाठी छान बारीक चिरून घ्यायचा. तर बघू शकता मी तळण्यासाठी इथे कांदा चिरत आहे. तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेशन होणार. बघू शकता कांदा चिरून होतो आहे माझा. आणि सोबतच मसाल्यासाठी कांदे वेगळे काढून ठेवले. इथे मी छोटे छोटे टमाटर होते म्हणून 5 घेतले. आणि ते तेल गरम करायला ठेवले. त्याच्यात आपण तो कांदा टाकून घेऊया आणि तळण्यासाठी छान मंद आचेवर ठेवून देऊया, म्हणजे आपला कांदा करपणार नाही. आणि सोबतच मसाल्यासाठी कांदा चिरून घेतली. छान बारीक चिरून घ्यायचा कांदा, जेणेकरून तोंडात लागणार नाही खाताना, दाताखाली कांदा येणार नाही. आणि सोबतच जो आपण तळायला कांदा ठेवला त्याला सुद्धा अधूनमधून बघायचं. तर आता बघू शकता कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे. कांदा तळण्यासाठी खूप उशीर लागतो. बघू शकता आपले अंडीसुद्धा उकडून झालेली आहेत. आणि कांदा आणि टोमॅटो मी चिरून ठेवला आहे. आणि इथे आपण अंड्याची साल काढून घेऊया. त्याच तेलात आपण अंडीसुद्धा तळून घेऊयात. अंडीची छान साल काढून त्याला काप द्यायचे बारीक सुरीने. आपला कांदासुद्धा झालेला आहे. बघू शकता आपला कांदासुद्धा झालेला आहे. त्याच तेलामध्ये छान अंडी टाकून घेऊया आपण. अंड्याला काप देत आहे. त्याच्यावरती थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊया, जेणेकरून अंड्याला छान होईल कोटिंग. होऊ शकता अंडीसुद्धा तळते. आणि त्या साईडला मी बघू शकता कुकरमध्ये पाणी ठेवले गरम होण्यासाठी तांदूळ शिजवून घ्यायला. तर इथे थोडेसे खडे मसाले घेतले मी आणि जिरे टाकून घेते पाण्यात. आणि आपण घेतलेले खडे मसालेसुद्धा टाकून घेऊया. त्यामध्ये छान उकळी येईपर्यंत तांदूळ घेऊन घेऊया. इथे बघू शकता मी अंडीसुद्धा छान तळलेले आहे. अंडी छान तळून घेते. आणि ते जास्त होतं थोडंसं कमी करून घेतलं. तेल
थोडंसं तेल कमी करून घेतलं आणि त्याच तेलात परत कांदा टाकून दिला मसाल्यासाठी. तरी मी तांदूळ घेत आहे आणि तांदूळ भिजत घालत नाही, डायरेक्ट धुवून घेते. बघू शकता तुमच्या किती जण खाणार आहेत त्यानुसार तुम्ही तांदूळ घ्या. आणि स्वच्छ धुवून घेऊया आपण. तोपर्यंत इकडं कांदासुद्धा झालेला आहे, त्याच्यात टमाटर टाकून घेऊया आपण. टमाटो टाकल्याबरोबरच थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून टमाटर लवकर शिजण्यास मदत होते. थोडंसं मीठसुद्धा टाकून घेते आहे मी आणि झाकण ठेवून टमाटर छान शिजत घेते. तोपर्यंत तांदूळसुद्धा धुवून घेते आणि टाकून देते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता तांदूळ टाकून घेऊया त्यात. सोबतच तांदूळाबरोबर मीठसुद्धा टाकून घ्यायचं. एक हलक्या हाताने पळी देऊन छान ठेवून घ्यायचं. तांदूळ शिजवून घ्यायचं. टमाटरसुद्धा झालेलं आहे. त्यात आपण मॅरिनेशन करायला ठेवलेले चिकनसुद्धा टाकून घेऊया. थोडंसं पाणी घालून चिकनला वाफवू द्यायची. कांदासुद्धा टाकलेला आहे तळलेलं थोडंसं पाणी टाकूया आपण. छान वाफवून इथे बघू शकता ज्या भांड्यात आपण मॅरिनेशन केलं होतं ते भांडं विसरून थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून अजून आपल्याला जेवढं लागेल चिकन शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. एवढं पाणी पण होत आहे. मी पाणी टाकून घेते त्याच्यात. आपण झाकण ठेवून छान चिकन शिजवून घेऊयात. अधूनमधून झाकण काढून चिकनला सुद्धा हलवून घ्यायचं. बुडाशी लागणार नाही. आपला भातसुद्धा तयार आहे. आता भात आपण चाळणीत काढूया. पाणी सगळं मिसळून ठेवूया. थोडंसं पाणी करून घेऊया आपण. आणि भातसुद्धा आपण परत चाळणीत काढूया आणि खालून परत ठेवायची जेणेकरून ते भाताचं पाणी आपल्याला पुढे कामी येईल. भात किती छान झालेला आहे. चिकन शिजत आहे आणि सगळी कांदे कांदा आणि सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तरी ते चिकनला छान हे करूया थोडंसं पाणी. बघू शकता आपलं चिकन रेडी आहे. त्यातच आपण ते अंडे टाकून घेऊया तळलेले आणि सोबतच भाताची लेअर देऊन घेऊया. आता मी थोडंसं तांदळाचं पाणी टाकलं होतं, मला थोडीशी ग्रेव्ही कमी वाटत होती म्हणून. आता मी भाताची लेअर देऊन देते. तरी ते बघू शकता आपण चिकनवरच भात टाकायचा. आपण गॅस बारीक करायचा. भाताची लेअर टाकायची पहिली. त्यावर कांदा तळलेला, कोथिंबीर छान टाकून घ्यायचं. त्याच्यावर परत एक भाताची लेअर देऊया. थोडंसं तूप टाकायचं. तुपाने छान स्वाद येतो. परत एक लेअर लावून घेऊया भाताची. छान परत कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया. टाकायचं आहे. साईडला मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे जेणेकरून आपण तव्यावर छान दम देऊ शकतो. त्यावर झाकण ठेवून काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची आणि तव्यावर छान दम द्यायचा. बघू शकता गॅस थोडासा
मंदार ठेवून दम द्यायचा. बघू शकता आपलं छान दम देऊन झालेला आहे. तर काढून घेऊया आणि एका ताटात काढून तुम्हाला दाखवते. खाली गेलेली आणि सुगंध सुद्धा छान सुटलेला आहे. मस्त होते अशा प्रकारे बिर्याणी. तुम्ही नक्कीच बनवून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल.